हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण लेक्चरला चालू करतोय बघा, म्हणजे सुरुवात करतोय. आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतोय, इडियम्स पाहून झालेल्या आहेत. एमपीसीने विचारलेले वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतोय. नेक्स्ट लेक्चर चालू करतोय. फर्स्ट क्वेश्चन. परंतु नेहमीप्रमाणे जी एक साधारण माहिती असते बघा, जी मी तुमच्या समोर नेहमीच ठेवतो. तर ज्यांना माहित नाहीये किंवा ज्यांनी कधी त्यांच्यासाठी माहिती, जे नवीन असतील, परंतु कधीही डायरेक्ट लेक्चरला यायचं नाही. मी नेहमी सांगतोय, कधीही डायरेक्ट या लेक्चरला बघायला सुरुवात करायची नाही. याच्या अगोदरचे सगळे जर लेक्चर्स पाहिलेले असतील तरच हे लेक्चर बघा. अदरवाईज पुन्हा हे लेक्चर बंद करायचं, वापस जायचं, क्रमाने लेक्चर्स पाहता यायचे. ओके, कधी आधीमध्ये लेक्चर ओपन करायचं नाही. फर्स्ट क्वेश्चन बघा. मॅच द फॉलोइंग. कमेन्सुरेट, कोमली, युफोरिया, युफेमिझम. 3 शब्द आहेत, वर्ड्स दिलेत आणि राईट साइडला ते सिनोनिम्स आहेत. काही ठिकाणी फ्रेज दिलेली आहे. आता बघा, चारही शब्द, म्हणजे आतापर्यंत आपण 3 लेक्चर्स पाहिले. 3ही लेक्चर्स मध्ये आलेल्यापैकी कोणताही वर्ड इथं नाहीये. परंतु वन बाय वन जाऊयात. युफोरिया काय असतं? आता कमेन्सुरेट पासून जाण्यापेक्षा युफोरिया पासून मी सुरुवात करतोय. मला एक वन बाय वन काय करता थोडंसं सांगता येईल तुम्हाला माहिती. युफोरिया काय असतं? प्रचंड आनंद, एक्स्ट्रीम हॅपीनेस. आपल्याकडे काय वर्ड आहे त्यासाठी? फिलिंग ऑफ, यस दिलीस ना, युफोरिया, फिलिंग ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस, प्रचंड आनंद. असं जेव्हा होतो ना, भरपूर आनंद वगैरे होतो, त्याला युफोरिया म्हणतात. मग सी साठी 2 कुठे बघा? सी 2 नंबर 2 लाच आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. परंतु आता आपण वन बाय वन समजून घेऊयात. आता बघा, COMELY, कोमली म्हणजे काय? अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक, आकर्षक, मनमोहक. ओके, कोमली, COMELY, कोमली, अट्रॅक्टिव्ह. याच्या मग सिनोनिम्स लिहून घ्या. आता सहज आपला विषय आलाय इथपर्यंत. तर अट्रॅक्टिव्ह, ALLURING, अल्युरिंग. किंवा आणखी पण लिहून घ्या, BEWITCHING, बिविचिंग. ओके, अट्रॅक्टिव्ह, अल्युरिंग, बिविचिंग. त्यानंतर कॅची, CATCHY, कोमली, अट्रॅक्टिव्ह, अल्युरिंग, बिविचिंग, कॅची, ब्युटिफुल. आणि याच्यासारखेच आणखी 5 ते 6 वर्ड्स हे मी काय केलं आहे, हे जे शब्द, हा जो शब्द आहे याचे सिनोनिम्स हे पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला दिले आहेत. तुम्ही चेक करून घेऊ शकता. तसा एक मेसेज साधारणतः फेब्रुवारी महिना असतो म्हणून मी दरवर्षी काय करतो, शेअर करून देतो की चला हे शब्द तुम्ही इतर ठिकाणी छापू शकता. याचा अर्थ काय? आकर्षक. आता कळाला असेल का मी शेअर केलं असेल फेब्रुवारीमध्ये. आकर्षक किंवा मोहक, सुंदर या अर्थाने. कोमली आणि युफोरिया या 2 शब्दांचे अर्थ कळाले. आता बघा, कमेन्सुरेट. कमेन्सुरेट म्हणजे काय? इक्विव्हॅलेंट. ए हा ज्या तोडीचा आहे, एचं काय म्हणतात, जे ए ज्या स्टेटसचा आहे, ज्या दर्जाचा आहे, तोच दर्जा म्हणजे समान दर्जा, त्याला म्हणायचं इक्विव्हॅलेंट. मग कमेन्सुरेट म्हणजे काय? इक्विव्हॅलेंट, योग्य दर्जाचा, त्याला साजेसा, अनुरूप असा. ओके, तुम्ही पाहिला असेल ना, बऱ्याचशा वर्तमानपत्रामध्ये जाहिराती आलेल्या असतात की मुलगी हवी आहे किंवा मुलगा हवा आहे. मग मुलगा कसा पाहिजे? तर अनुरूप पाहिजे. मुलगी कशी पाहिजे? तर अनुरूप पाहिजे. अनुरूप म्हणजे काय? जसा मुलगा आहे तशीच मुलगी, जशी मुलगी आहे तसाच मुलगा, एकमेकांशी काय कॉम्प्लिमेंटरी असेल किंवा सारखा असेल, कॉमेन्सुरेट असेल, इक्विव्हॅलेंट असेल. ओके, तशा प्रकारे. देन युफेमिझम. युफेमिझम इज लेस डिरेक्ट नेम ऑफ समथिंग अनप्लेझंट. बघा, एखाद्याने काही चुकीचं केलं तर त्याला मार मार झापायचंय, झापडायचंय, म्हणजे तोंडी शब्दांनी बोलायचंय. परंतु एखाद्याने वाईट गोष्ट केली असेल तर आपण त्याला फार कडक शब्दात न बोलता सौम्य शब्दात त्याची कान उघडणी करतो. मग त्याला शब्द आहे आपल्याकडे युफेमिझम. लेस डिरेक्ट नेम ऑफ समथिंग अनप्लीजंट. जे काय बोललं जात आहे ते फक्त सॉफ्ट शब्दांमध्ये बोलायचं, कान उघडणीच करायची, परंतु चांगल्या शब्दांमध्ये करायची. ओके, बघा काय असेल? 4 1 2 3. 4 1 2 3, नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सेलेक्ट द वन दॅट कन्वेज द मीनिंग ॲब्सोल्यूट रूल बाय वन पर्सन. एका व्यक्तीद्वारे चालवलं जाणारं शासन म्हणजे काय? हुकुमशाही झाली ना एका व्यक्तीद्वारे. मग याला काय म्हणायचं? आपल्याकडे त्यासाठी शब्द आहे ऑटोक्रसी, रूल बाय वन. यालाच मराठी शब्द आहे हुकुमशाही. गव्हर्नमेंट बाय वन.
किंवा मग सगळी सत्ता कोणाकडे, एका व्यक्तीकडे, त्याला म्हणतात ऑटोक्रसी. मोनोपॉली काय असतो? मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारी ही एक इकॉनॉमिक्स मधील टर्म आहे. मक्तेदारीमध्ये काय असतं, जर मी एखाद्या भागात राहतोय तर त्या भागामध्ये काही वस्तूंचा सप्लाय करण्याचा अधिकार फक्त एका व्यक्तीकडे असतो. म्हणजे काय, त्याची मक्तेदारी असते त्या वस्तूवरती. मग तो काय होतो, त्याला वाटेल तेवढा भाव त्या वस्तूचा ठरवतो. त्याला म्हणतात मोनोपॉली. म्हणजेच काय, मक्तेदारी. कोणती तरी एकच व्यक्ती काय करते, त्या सगळ्या गोष्टी विकते वगैरे. द सोल म्हटलं तर लिहून घ्या, द सोल राईट टू सेल, SALE, द सोल राईट टू सेल थिंग्स. म्हणजे त्या एकाच व्यक्तीचा अधिकार आहे वस्तूंची विक्री करण्याचा, त्याला म्हणतात मोनोपॉली. हिपोक्रेसी काय असतं, ढोंगीपणा. ओके, खोटारडा, ज्याला आपण हिपोक्रेसी म्हणतो. नेक्स्ट प्लुटोक्रेसी. प्लुटोक्रेसी म्हणजे काय, एक गव्हर्नमेंट, हे पाहिलंय आपण, ए गव्हर्नमेंट बाय द रिच. आलंय का लक्षात? श्रीमंत लोकांद्वारे चालवलं जाणारं शासन. यांनी विचारलं होतं गव्हर्नमेंट बाय वन पर्सन, दॅट इज ऑटोक्रसी. त्याला काय म्हणतो आपण, हुकुमशाही. नेक्स्ट क्वेश्चन, पेडियाट्रिक्स, ओपेलसंट, मायोपिया, क्लॉस्ट्रोफोबिया. क्लॉस्ट्रोफोबिया पाहिलंय आपण, बंद जागेची भीती. मग इथं काय असेल, फिअर ऑफ बिंग शट अप इन अ स्मॉल एनक्लोज स्पेस. बंद खोलीची किंवा बंद जागेची जी भीती असते त्याला क्लॉस्ट्रोफोबिया असं म्हणतात. मायोपिया काय असतं, दूरच्या वस्तू दिसत नाहीत, त्याला काय म्हणतो आपण, मायोपिया. इनॅबिलिटी टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली. दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत, त्याला आपण म्हणतो मायोपिया. याला मराठीमध्ये निकट दृष्टिता असं म्हणतात. निकट दृष्टिता हा एक आजार आहे, बरोबर का, मायोपिया. मग अपेलेसंट काय असतं, हॅव्हिंग सॉफ्ट शायनिंग क्विकली चेंजिंग कलर्स. विविध रंग असणारा असं एखादं ऑब्जेक्ट, वेगवेगळे रंग असणारं ऑब्जेक्ट, त्याला म्हणतात अपेलेसंट. आणि पेडियाट्रिक्स म्हणजे काय, लहान मुलांचे आजार वगैरे त्याच्या संबंधी एक ती ब्रांच आहे. द ब्रांच ऑफ मेडिसिन कन्सर्न विथ चिल्ड्रेन. चाइल्ड, CHILD, चाइल्ड या शब्दाचं प्लुरल आहे चिल्ड्रेन. चिल्ड्रेन्स असं काहीही नसतं. चिल्ड्रेन जर म्हणायचं असेल तर अपोस्ट्रॉफी द्यावं लागतं, ते पॉझिटिव्ह केस दाखवण्यासाठी. ओके, चाइल्ड याचं प्लुरल आहे चिल्ड्रेन. द ब्रांच ऑफ मेडिसिन कन्सर्न विथ चिल्ड्रेन, लहान मुलांसंबंधी जे काय आजार वगैरे आहेत त्याच्या संबंधी जो अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला पेडियाट्रिक्स असं म्हणतात. मग बघा, 4 1 2 3, 4 1 2 3 कुठे, नंबर 1, नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. द कस्टम ऑफ हॅव्हिंग मेनी वाईव्स. यांनी मेनी म्हटलंय. मेनी म्हणजे काय, अनेक. वाईफ या शब्दाचं प्लुरल आहे वाईव्स. वाईफ, वाईव्स. अनेक बायका असण्याची प्रथा, पत्नी असण्याची प्रथा, बायका शब्द नको वापरायला, अनेक पत्नी असण्याची प्रथा, त्याला काय म्हणतात, पॉलिगॅमी. पॉली म्हणजे अनेक, गॅमी म्हणजे काय, पत्नी. बहुपत्नीत्व हा शब्द आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी, फर्स्ट वर्ड काय आहे, मोनोगॅमी म्हणजे काय, एक पत्नी किंवा एक पत्नीत्व, मोनो आहे ना. बायगॅमी म्हणजे काय, 2 विवाह झालेले असणे, झालेले असणे. दोन. मॅट्रिमोनी म्हणजे काय, रिलेटिंग और कन्सर्न्ड, CONCER यानी कन्सर्न्ड विथ और रिलेटिंग टू मॅरेज, MARRIAGE, मॅरेज, विवाहा संबंधी. वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साइट्स वगैरे तुम्ही पाहिलं, हे बघा, तुम्ही म्हणाल की माहिती कसं काय, न्यूजपेपरला वाचतो किंवा वेगवेगळ्या काय येतात, जाहिराती वगैरे येतात, ते तिथं दिलेलं असतं. हे सगळं मॅट्रिमोनी म्हणजे विवाहा संबंधी. आणि तसंही मी शिकवतो म्हटल्यानंतर मला माहिती पाहिजे म्हणून माहिती आहे. ओके, हे सगळे लग्न संबंधीचे शब्द आहेत म्हणून लग्न लग्न लग्नाविषयी जास्त बोललं गेलं इथं. चला, आलं लक्षात. पॉलिगॅमी
अनेक वाईव्स असणे, अनेक पत्नी असणे, बहुपत्नीत्व म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट, अ शॉर्ट युजली अमेझिंग स्टोरी अबाउट सम रिअल पर्सन ऑर इव्हेंट. आता डिपार्टमेंट PSI 2016चा प्रश्न आहे. अशी एखादी स्टोरी जी काय असेल, सम रिअल पर्सन किंवा इव्हेंट विषयीची असेल. मग काहीतरी खरं घडलेलं असेल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, त्याच्या संबंधीची जी स्टोरी असते त्याला काय म्हणतात? म्हणजे काय आहे? अनेक्डोट आहे, अँटीडोट आहे, टेल आहे की ॲलिगरी आहे? मग आता बघा, ॲलिगरी काय असतं? थोडंसं हे समजून घ्यावं लागेल, थोडंसं तात्विक गोष्टींकडे जावं लागेल किंवा मग अमूर्त गोष्टींकडे. जन्म आहे, मृत्यू आहे, वेळ आहे. बघा, जन्म, मृत्यू, वेळ किंवा निसर्ग आणि यामधील इतर गोष्टी, या गोष्टींना आपण जेव्हा म्हणतो की यांची एक स्टोरी बनवतो, प्रतिकात्मक, त्यांना प्रतिकात्मक स्वरूप देतो की जन्म मृत्यूला भेटला आणि असं म्हणाला, किंवा जीवन आणि मृत्यू या दोघांची भेट झाली, ते एकमेकांशी बोलत होते, हे जेव्हा प्रतिकात्मक जी एक गोष्ट असते त्याला ॲलिगरी असं म्हणतात. आले का लक्षात? मग प्रतिकात्मक गोष्ट किंवा स्टोरी अशा अर्थाने. नंतर बघा, आपल्याकडे शब्द आहे टेल. मग टेल काय असतं? एखादी गोष्ट असते, आपण लहान मुलांना वगैरे सांगतो गोष्टी वगैरे, छोट्या कथा वगैरे. मग टेल काय असतं? गोष्ट किंवा कथा. अँटीडोट काय असतं? अँटीडोट तुम्ही पाहिलं असेल की जर एखादा आजार झालेला असेल किंवा मग विष असेल, त्या विषला काउंटरॅक्ट करण्यासाठी अँटीडोट देतात, बरोबर का? अँटीडोट इज गिवन टू काउंटर, COUNTER, काउंटर ऍक्ट पॉइझन. पॉइझनला काउंटरॅक्ट करण्यासाठी किंवा पॉइझनचा जो परिणाम आहे तो नष्ट करण्यासाठी, न्यूट्रल करण्यासाठी अँटीडोट दिला जातो. ओके, किंवा याला औषध म्हणूयात, ते अर्थात औषधच आहे अँटीडोट. मग अनेक्डोट काय असतं? तर ज्यांनी जे वर फ्रेज मध्ये सांगितलंय, अ शॉर्ट युजली अम्युजिंग स्टोरी अबाउट सम रिअल पर्सन ऑर इव्हेंट. एखादा रिअल पर्सन असेल किंवा इव्हेंट असेल त्याच्या बाबतीतली अम्युजिंग स्टोरी, इंटरेस्टिंग स्टोरी, त्याला म्हणतात अनेक्डोट. ओके, या कथा असतात बघा, छोट्या कथा ज्या इंटरेस्टिंग असतात एखाद्या व्यक्तीविषयी. आन्सर काय असेल? अनेक्डोट. अन ऍक्ट ऑफ किलिंग वन्स ओन फॅमिली. आता बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, परंतु त्यांनी असं म्हटलंय अन ऍक्ट ऑफ किलिंग वन्स ओन फॅमिली, स्वतःच्या फॅमिलीची हत्या करणं. त्याच्यासाठी जो शब्द पाहिजे होता ना, ऍक्च्युली तो शब्द पाहिजे होता पॅरिसाइड. PARRICID, पॅरिसाइड असा शब्द पाहिजे होता, परंतु ऑप्शन मध्ये तो नाहीये. म्हणून दिलेल्या ऑप्शन्स पैकी मोस्ट सुटेबल कोणता असेल तर तो आपण पाहूयात आता. होमिसाइड म्हणजे काय? किलिंग ऑफ ह्युमन काइंड, मनुष्यवध म्हणतो आपण त्याला, किंवा मनुष्य हत्या, त्याला होमिसाइड म्हटलंय. सुसाइड म्हणजे काय? माहिती आपल्याला, स्वतःची हत्या करून घेणं, आत्महत्या, किलिंग ऑफ सेल्फ, आत्महत्या. नेक्स्ट बघा, पॅट्रिसाइड. आता 2 शब्द आपण या अगोदरच पाहिलेत, पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, बरोबर का? पॅट्रिसाइड म्हणजे काय? पित्याची हत्या, बरोबर का? किलिंग ऑफ वन्स ओन फादर, KILLING, किलिंग ऑफ ONE वन्स OWN, वन्स ओन फादर, FATHER. आणि राहिला शब्द काय? जिनोसाइड. आता जिनोसाइडचा अर्थ काय होतो बघा, मी तुम्हाला अगोदर म्हणलंय अन ऍक्ट ऑफ किलिंग वन्स ओन फॅमिली असं जर असतं तर पॅरिसाइड हा शब्द यायला पाहिजे होता, परंतु ऑप्शन्स मध्ये तो शब्द नाहीये. म्हणून ह्या 3 शब्दांचा तर अर्थ वेगळा होतोय, मी तुम्हाला क्लिअरली दिलाय. मग एक जिनोसाइड शब्द आहे, या जिनोसाइड या शब्दाचा अर्थ होतो किलिंग ऑफ ए रेस, म्हणजे वंश हत्या, वंश हत्या, किंवा किलिंग ऑफ ए कम्युनिटी, COMMUNITY, कम्युनिटी, कम्युनिटीची हत्या करणे, त्याला जिनोसाइड असं म्हणतात.
एखाद्या वंशाचीच हत्या करणे त्याला जिनोसाइड असं म्हणतात. हिटलरने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ज्यूंच्या ज्या हत्या केल्या त्याला जिनोसाइड करणं असं आलं लक्षात. पण मग आता 3 ऑप्शन्स नव्हते, मग राहिला अन ऍक्ट ऑफ किलिंग वन्स ओन फॅमिली. याच्यासाठी आयोगाने आन्सर जिनोसाइड हे दिलेलं आहे. अर्थात त्या आन्सर होऊ शकलं नसतं, जिनोसाइडचा अर्थ थोडा वेगळा आहे. पॅरिसाइड हा अर्थ त्याला काय झाला असता, लागू झाला असता. तुम्ही लिहिताना अन ऍक्ट ऑफ किलिंग वन्स ओन फॅमिली पॅरिसाइड असं लिहा, आणि जिनोसाइड या शब्दाचं फ्रेज लिहा किलिंग ऑफ अ रेस, किलिंग ऑफ अ कम्युनिटी, त्याला मराठीमध्ये लिहा वंशहत्या. कळालंय? चलो नेक्स्ट. त्याने विचारलंय क्रेड्युलसचं मिनिंग काय. क्रेड्युलस म्हणजे काय, अशी एखादी व्यक्ती जी फार इझिली इतरांवरती विश्वास ठेवते. मग याला आपण, हा पाहिलेला शब्द आहे आपण, याला म्हणतात GULLIBLE, गलिबल. मग इथं काय सांगितलंय बघा, वन हु इज इन्क्लाइंड टू क्वारल, वन हु रेडिली बिलीव्स इन अदर्स. दिस इज द करेक्ट आन्सर. वन हु रेडिली बिलीव्स इन अदर्स, इतरांवरती लवकर विश्वास ठेवणारा, त्याला म्हणतात क्रेड्युलस किंवा गलिबल. गली बॉय नाही, हा गली बॉय इज डिफरंट थिंग. अ पर्सन हॅव्हिंग नो सेन्स ऑफ सिंपथी, ज्याला सिंपथीच नाहीये. सिंपथी म्हणजे काय म्हणतो आपण, दुसऱ्यांप्रती असणारी सिंपथी, त्याचा मराठी शब्द मी विसरतोय. इतरांप्रती जेव्हा चांगली भावना असते तर त्याला आपण सिंपथी म्हणतो. ओके, असं नाही होणार. मी सिंपथीचं मराठी मिनिंग आपण एकदा सांगूयात, चेक करूयात. नाहीतर असं होईल की मराठी मिनिंग न सांगताच पुढे कसं जाणार ना. ओके, सहानुभूती, बरोबर का. इतरांप्रती सहानुभूती असणं म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सिम्पथेटिक टुवर्ड्स अदर्स. मग त्यांनी म्हटले अ पर्सन हॅव्हिंग नो सेन्स ऑफ सिंपथी, याला शब्द आहे आपल्याकडे अनसिम्पथेटिक. ओके, अनसिम्पथेटिक म्हणजे काय, इतरांप्रती सहानुभूती नसणे. वन हु इज इन्क्लाइंड टू फाईट आणि वन हु इज इन्क्लाइंड टू क्वारल. क्वारल करणे किंवा फाईट करणे म्हणजे भांडण करणे. मग दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. मग त्याच्यासाठी असणारे शब्द लगेच लिहून घ्या. सॉरी, पेन थोडा छोटा करतो. वन हु इज इन्क्लाइंड टू फाईट किंवा वन हु इज इन्क्लाइंड टू क्वारल, याच्यासाठी असणारे शब्द बघा, BELLIGERENT. बेलिजरंट हा एक शब्द आहे. त्यानंतर क्वारलसम, QUARREL, क्वारलसम म्हणजे भांडखोर व्यक्ती. बेलिजरंट, क्वारलसम. आणखी शब्द आहे PUGNA, पग्नाशियस, CIOUS, पग्नाशियस हा एक शब्द आहे. त्यानंतर BELLICOSE, बेलिकोज. लक्षात घ्या, बेलिजरंट, बेलिकोज, क्वारलसम आणि पग्नाशियस. 4 शब्द सांगितलेत मी तुम्हाला, जे भांडण करण्याच्या वृत्तीचे असतात किंवा भांडखोर असतात. याला मराठी मध्ये शब्द तुम्ही भांडखोर लिहून घ्या. तसंही हे काय चांगले लोक नाहीत, यांना भांडखोर म्हटलं तर काही वाईट नाही वाटणार. ओके, त्यांना काय करायचं असतं, भांडणच करायचं असतं. वाटलं तर आणखी एक शब्द लिहून घ्या, कंटेन्शियस. ओके, CONTENTIOUS, कंटेन्शियस. भरपूर सगळे शब्द दिलेले आहेत मी तुम्हाला. वन हु रेडिली बिलीव्स इन अदर्स, गलिबल किंवा क्रेड्युलस म्हणा त्याला. आणि जो इतरांप्रती सिंपथी ठेवत नाही, सहानुभूती, मी विसरलेलो शब्द, सहानुभूती ठेवत नाही, त्याला अनसिम्पथेटिक असं म्हणता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्सेशन विथ म्युझिक. आता बघा 4 शब्द दिलेले आहेत, 4 शब्दांची मिनिंग समजून घ्या. ऑब्सेशन विथ म्युझिक म्हणजे म्युझोमॅनिया, म्हणजे म्युझिकला म्युझिक किंवा संगीताविषयी लगाव असणे, प्रचंड आवड असणे अशा अर्थाने. लगाव, आवड. परंतु इंग्लिशमध्ये ऑब्सेशन विथ म्युझिक ही जी फ्रेज आहे त्यासाठी जो शब्द आहे तो आहे म्युझोमॅनिया. मग एक शब्द आहे मॅलोमॅनिया. मॅलोमॅनियाचं फ्रेज अशा प्रकारे तयार होते बघा, लाइकिंग ऑफ म्युझिक, MUSIC, म्युझिकला लाईक करणं, संगीताची आवड असणं इथपर्यंत. परंतु ऑब्सेशन म्हटलं तर आणखी पुढे जावं लागतं आपल्याला, इंटेन्सिटी जास्त आहे. आले लक्षात, म्हणून त्याला जो शब्द आहे पर्टिक्युलर म्युझोमॅनिया असा शब्द आहे. मग डिस्कोमॅनिया म्हणजे काय, डिस्कोमॅनिया म्हणजे
जे डिस्को म्युझिक आहे त्याच्यासाठी असणारी आवड. ओके. an enthusiast for disco music, an enthusiast for disco music, DISCOMUSIC. आले का लक्षात? मेलोमॅनिया, लाइकिंग ऑफ म्युझिक. म्युझोमॅनिया, ऑब्सेशन विथ म्युझिक, म्हणजे इंटेन्सिटी जास्त आहे. या फ्रेजसाठी एक्झॅक्ट वर्ड आहे म्युझोमॅनिया. डिस्कोमॅनिया म्हणजे डिस्को टाईपचे जे म्युझिक आहे त्यासाठीचा असणारं काय, जो उत्साही असतो किंवा त्यासाठी त्याला लाईक करणारा माणूस, त्याला म्युझोमॅनिया असं म्हणतात. आणि पुढचा आहे अकॉस्ट्रोफोबिया. मग अकॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय? FEAR, फिअर ऑफ साऊंड, आवाजाची भीती. मग अकॉस्टिकोफोबिया म्हणजे ज्यांना आवाजाची भीती आहे. मग वेगवेगळ्या वेळेस जेव्हा प्रचंड डीजे वगैरे लागतात त्यावेळेस हे लोक बाहेर पडत नाहीत, कारण त्यांना आवाजाची प्रचंड भीती असते. म्युझोमॅनिया इज द करेक्ट आन्सर. अन अथिस्ट इज द वन डॅश डॅश. आता अथिस्ट कोण, ॲग्नॉस्टिक कोण, हे शब्द आपण पाहिले बरोबर. अथिस्ट म्हणजे कोण? मग वन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड, याला म्हणतो आपण नास्तिक. हे पाहिलेलं आहे आपण बरं का, तरी सुद्धा सांगत जातोय मी. वन हु बिलीव्स इन गॉड याला म्हणायचं आस्तिक, देवावर विश्वास ठेवणारा किंवा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा आस्तिक, देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा नास्तिक. वन हु लव्स मॅनकाइंड याला म्हणायचं फिलॅन्थ्रपिस्ट, PHILANTHROPIST, फिलॅन्थ्रपिस्ट, मानव जातीवर प्रेम करणारा. वन हु नोज एव्हरीथिंग याला म्हणायचं ओमनिशंट, OMNISCIENT, ओमनिशंट. ओके. म्हणजे ज्याला सगळं काही माहिती आहे असा कोण? ओमनिशंट. आले का लक्षात? वन हु नोज एव्हरीथिंग इट इज कॉल्ड OMNISCIENT, ओमनिशंट. सगळे वर्ड समजले? याच्या पलीकडे सांगण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही. पुढे बघा, बिलीव्ह. ओके, कन्सेन्सस, ओटिओज, बिलीव्ह, ऍक्सेप्टेबल. समोर बघा, हॅज द सेम मिनिंग ॲज रिडंडंट. ओटिओज. आता एक ओटिओज शब्द आहे आणि त्याचा मिनिंग समोर दिलेला आहे, किंवा आपण आणखी एक शब्द घेऊन जाऊया. कन्सेन्सस पकडा. कन्सेन्सस म्हणजे काय? रेफर्स टू जनरल ॲग्रीमेंट. मग कन्सेन्सस या शब्दाला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? एकमत किंवा सर्वानुमते. बरोबर का? हे मराठी शब्द झाले. एकमत किंवा सर्वानुमते. इंग्लिशमध्ये त्याला युनॅनिमिटी असं म्हणतात. युनॅनिमिटी म्हणजे एकमताने. एक जर ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये साधारणतः 20-25 लोक असतील, सर्वानुमते जो निर्णय घेतला जातो त्याला म्हणतात कन्सेन्ससने घेतलेला निर्णय, युनॅनिमसली घेतलेला निर्णय. ओके. रेफर्स टू जनरल अग्रीमेंट म्हणजे काय? सगळ्यांची त्याच्यावर सहमती आहे असा त्याचा अर्थ होतो कन्सेन्सस. आता बघा, पुढे एक वर्ड आहे आपल्याकडे ओटिओज, बिलीव्ह आणि ऍक्सेप्टेबल. ऍक्सेप्टेबल म्हणजे काय? स्वीकारणे. जस्ट शब्द सांगतो एकदा. बिलीव्ह म्हणजे काय? विश्वास ठेवणे. हा, ऍक्सेप्टेबलचा अर्थ इथे दिला आहे. आता ओटिओज एक शब्द आहे. ओटिओज म्हणजे काय? ज्या गोष्टीची आवश्यकता नसते, अननेसेसरी जे आहे असं. मग आपल्याकडे इथेच बघा, हॅज द सेम मिनिंग ॲज रिडंडंट. रिडंडंटचा अर्थ काय होतो? अननेसेसरी, NECESSARY, अननेसेसरी, अनावश्यक. मग हे रिडंडंट जे आहे, अननेसेसरी किंवा अनावश्यक, त्याच अर्थाचा शब्द आहे ओटिओज. मग 1 शी जोडला जाईल, कन्सेन्सस 4 शी जोडला जाईल. बिलीव्ह अपोजिट कॅन बी फाउंड बाय ऍडिंग डिसबिलीव्ह. बरोबर का? मग असा DIS, डिसबिलीव्ह, अशा प्रकारे एक शब्द तयार होतो. ऍक्सेप्टेबल. मग ऍक्सेप्टेबलला बघा, ऍक्सेप्टेबल अपोजिट कॅन बी फॉर्म्ड बाय ऍडिंग अनऍक्सेप्टेबल. हे पण बरोबर आहे. ऍक्सेप्टेबल शब्दाचा त्यांनी जोडे लावताना असे सांगितले, थोडंसं लॉजिक लावायचं होतं. अपोजिट कॅन बी फॉर्म्ड बाय ऍडिंग UN. मग UN लावून कशाचं हे होईल बघा, अँटोनिम तयार होईल किंवा अपोजिट तयार होईल.
ऍक्सेप्टेबलचं अनऍक्सेप्टेबल, बिलीव्हचं डिसबिलीव्ह. मग बिलीव्हला आपण डिसबिलीव्हशी जोडून देऊयात, ऍक्सेप्टेबलला युएन असा आपण जोडूयात. मग बघा काय तयार होते, 4 1 2 3, 4 1 2 3 कुठंच नाहीये बघा, 1 मध्ये नाहीये, 2 मध्ये नाहीये, 3 मध्ये नाहीये, 4 मध्ये नाही, कोणत्याच ठिकाणी नाहीये. आणि याच्यामुळेच काय झालंय, प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे, रद्द करावा लागलेला आहे. येते का लक्षात? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आपल्याला प्रश्न रद्द होऊ नये तर काय हो, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, द आर्ट ऑफ स्पेलिंग वर्ड्स करेक्टली इज कॉल्ड. आता अगेन 4 शब्द आहेत, 4ही शब्दाचे अर्थ माहिती करून घ्यायचे. द आर्ट ऑफ स्पेलिंग वर्ड्स करेक्टली. मग आपल्याकडे ऑप्शन्स दिले त्याने, फिलोलॉजी, ऑर्थोग्राफी, कॅलिग्राफी, पॅलिओग्राफी. आता जो शब्द तुम्ही ऐकला असेल त्या शब्दांपासून जाऊयात, किंवा मला सांगायला जे सोपं वाटतं अगोदर त्यापासून आपण तिकडे पुढे जाऊयात, जेणेकरून एक एक शब्दाचं मिनिंग स्पष्ट करून घेता येईल. कॅलिग्राफी म्हणजे काय असतं, an art of handwriting किंवा an art of good handwriting. सुंदर हस्ताक्षर कला ज्याला म्हणतात त्याला कॅलिग्राफी हा शब्द आहे. आले का लक्षात? कॅलिग्राफी म्हणजे काय, हस्ताक्षर कला. मग आणखी पुढचा वर्ड कोणता आहे, फिलॉलॉजी आहे. मग हा फिलॉलॉजी या शब्दाचा अर्थ काय होतो, जे काही लँग्वेजेस आहेत या लँग्वेजेसचं स्ट्रक्चर कसं असतं, लिहून घ्या वाटलंच तर. स्ट्रक्चर कॉमा डेव्हलपमेंट, स्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट असेल, किंवा त्यांचं जे रिलेशनशिप आहे एक दुसऱ्या लँग्वेजेसशी, किंवा याला रिलेशनशिप्स, रिलेशन आजकालच्या रिलेशनशिप्स नाही, रिलेशनशिप्स ऑफ लँग्वेजेस याला म्हणतो आपण फिलॉलॉजी. मग वेगवेगळ्या लँग्वेजेसचं स्ट्रक्चर काय आहे, त्यांचं इव्होल्युशन कसं झालं, किंवा त्याचं डेव्हलपमेंट कसं झालंय, किंवा लँग्वेजेसचं आपापसातलं रिलेशनशिप कसं आहे याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला फिलॉलॉजी असं म्हणतात. मग ऑर्थोलॉजी काय आहे, साधारणतः कोणत्याही लँग्वेजमध्ये त्याचं स्पेलिंग लिहिण्याची जी एक सिस्टम आहे, पद्धत आहे, त्याला म्हणतो ऑर्थोग्राफी. मग त्यांनी जे सांगितलंय ना, द आर्ट ऑफ स्पेलिंग वर्ड्स करेक्टली इज नोन ॲज ऑर्थोग्राफी. आलं का लक्षात? जी एक त्याची कन्व्हेन्शनल मेथड आहे, CONVENTIONAL, कन्व्हेन्शनल मेथड ऑफ काय, स्पेलिंग वर्ड्स करेक्टली. हे लिहून घ्या पुढं, कन्व्हेन्शनल मेथड ऑफ स्पेलिंग वर्ड्स करेक्टली याला म्हणतात ऑर्थोग्राफी. ओके, भाषेतील शब्दांचं स्पेलिंग व्यवस्थित लिहिण्याची जी एक पद्धत असते, सिस्टम असते, त्याला ऑर्थोग्राफी असं म्हणतात. मग पॅलिओग्राफी म्हणजे काय, हे एक स्टडी आहे जे ओल्ड लँग्वेजेस आहेत किंवा लँग्वेजेस मधील अगोदर जुन्या काळात जे लिहिलं गेलं आहे त्याचं स्टडी करणारं हे काय आहे, सायन्स आहे. ओके, स्टडी ऑफ एन्शंट, ANCIENT, एन्शंट रायटिंग्स म्हणूयात. ओके, स्टडी ऑफ एन्शंट रायटिंग्स, जे काही जुन्या काळात लिहिलं गेलं आहे त्यांचा जो अभ्यास केला जातो तो पॅलिओग्राफी मध्ये केला जातो. 4ही शब्दांचे अर्थ कळाले, व्यवस्थित समजून सांगितले. पुन्हा एकदा वाटलं तर नसेल समजलं तर वापस जायचं आणि समजून घ्यायचं. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन दॅट बेस्ट सुट्स. काय सांगितलंय बघा बरं मग, वन हू हॅज अ कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील, ज्याला प्रचंड इच्छा होते चोरी करण्याची, त्याला क्लेप्टोमॅनियाक असं म्हणतात. ओके, क्लेप्टोमॅनियाक, KLEPTO, क्लेप्टोमॅनियाक म्हणजे चोरी करण्याची तीव्र इच्छा, ए स्ट्रॉंग डिझायर टू स्टील समथिंग, कशाची तरी चोरी करण्याची तीव्र इच्छा. वन हू हॅज अ कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील,
स्टील म्हणजे चोरी करणे, डिझायर म्हणजे इच्छा, कंपल्सिव्ह म्हणजे एकदमच तीव्र प्रकारची त्या स्वरूपाची किंवा त्याला टाळता येणार नाही अशा प्रकारची. आता पुढचे 3 शब्द आहेत बघा. प्लॅजियारिस्ट किंवा प्लॅगियारिस्ट म्हणजे काय? द वन हू स्टील्स, STEAL, स्टील्स others writings or ideas. इतरांच्या कल्पना किंवा त्यांचं साहित्य चोरणारा त्याला प्लॅगियरिस्ट म्हणतात. मराठीमध्ये त्यासाठी शब्द आहे वाङ्मय चौर्य. आले का लक्षात? वाङ्मय चौर्य म्हणतात त्याला. म्हणजे साहित्य जे असतं ना, साहित्य म्हणजे आपले वया पुस्तक हे साहित्य नाही. लिटरेचर मध्ये काही जर लिहिलेलं असेल तर त्याची चोरी करणे, आयडियाची चोरी करणे, त्याला प्लॅगियारिस्ट. जो चोरी करणारा आहे ना त्याला प्लॅगियारिस्ट म्हणतात. आणि तशा प्रकारे कृत्य करणं याला म्हणतात प्लॅगियारिझम. PLAGIARISM, प्लॅगियारिझम किंवा प्लॅजियारिझम. ओके. POACHER, पोचर म्हणजे कोण? द वन हू हंट्स इल्लिगली, ILLEAGALLY, इल्लिगली. ओके. इल्लिगली जो चोरी वगैरे करतो त्याला पोचर असं म्हणतात. ओके. पर्सन हू हंट्स इल्लिगली. आता आहे पिल्फरर. पिल्फरर म्हणजे काय? एखादी व्यक्ती असते ती चोरी करताना पुन्हा पुन्हा चोरी करते. मग हे पुन्हा पुन्हा चोरी कोण असतात? याला सरावलेले गुन्हेगार म्हणतात. बरोबर का? पिल्फरर, द वन हू steals, STEAL, steals again and again. पुन्हा पुन्हा चोरी करणारा जो असतो त्याला पिल्फरर असं म्हणतात. सराईत चोर, भुरटा चोर. राईट. चारही शब्दांचे अर्थ समजले? द वन हू हॅज अ कंपल्सिव्ह डिझायर टू स्टील त्याला म्हणतात क्लेप्टोमॅनियाक. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढे बघा. चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. अगेन इम्पॉसिबल टू रीड, जे वाचता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? इलेजिबल. हा शब्द पाहिलाय. याचा अँटोनिम आहे लेजिबल, LEGIBLE, लेजिबल, वाचता येण्याजोगा. आणि इलेजिबल, वाचता न येण्याजोगा. म्हणजे इम्पॉसिबल टू रीड, इलेजिबल. इनव्हिजिबल, जे दिसत नाही असा, न दिसणारा, न दिसणारा. मग त्याला काय म्हणू आपण? इम्पॉसिबल टू, किंवा मग त्याला म्हणता येईल की इम्पॉसिबल टू सी, जे दिसणार नाही असा. ओके. जो आपल्या दृष्टीत येणार नाही अशा प्रकारचा. नेक्स्ट आहे इनफॉलिबल, ज्याच्याकडून चूक होत नाही असा. इनविजिबल, इम्पॉसिबल टू काय म्हणता येईल त्याला? विच कॅन नॉट बी सीन, विच कॅन नॉट बी सीन, SEEN, बी आल्याच्या नंतर V3 वापरायचा. विच कॅन नॉट बी सीन, जो पाहिला जाऊ शकत नाही असा. बघा, एक स्कॉटिश इकॉनॉमिस्ट आहेत ऍडम स्मिथ, त्यांचं वेल्थ ऑफ नेशन असं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये इनव्हिजिबल हँड नावाची कॉन्सेप्ट सांगितलेली त्यांनी. बरोबर. ते अर्थातच मार्केट मधील जे फोर्सेस आहेत वेगवेगळे त्यांना फ्री हँड द्यायचा, ते त्यांच्या फोर्सेसनुसार वर्क होईल, त्यालाच इनव्हिजिबल हँड असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इनव्हिजिबल हा शब्द आलाय. जे दिसत नाही, जे दिसू शकत नाही त्याला इनव्हिजिबल असं म्हणायचं. विच कॅन नॉट बी सीन, इनव्हिजिबल. इनफॉलिबल, ज्याच्याकडून चुका होत नाहीत, किंवा त्याला आपण काय म्हटलेलं आहे? इनकेपेबल ऑफ एरर्स, ERRORS, इनकेपेबल ऑफ एरर, ज्याच्याकडून चुका होत नाहीत असा इनफॉलिबल. इलेजिबल पाहिला, इनव्हिजिबल पाहिला, इनफॉलिबल पाहिला. आता आहे इंडेलिबल. इंडेलिबल म्हणजे विच कॅन नॉट बी रिमूव्ड, ज्याला हटवलं जाऊ शकत नाही अशा प्रकारे. जे पुसलं जाऊ शकत नाही, बोर्डवरचं पुसलं जाईल. आठवणींचे काय? ज्या आठवणी आहेत या सगळ्याच्या सगळ्या आपल्या आठवणी, आपल्या स्मृती या पुसल्या जात नाही, म्हणून फार त्रास होतो लोकांना. ओके.
इनडेलिबल म्हणजे विच कॅन नॉट बी रिमूव्ड, जे हटवलं जाऊ शकत नाही, जे पुसलं जाऊ शकत नाही, त्याला इनडेलिबल असा शब्द आहे आपल्याकडे. ओके, चला पुढे जाऊयात. चारही शब्दांचे अर्थ कळाले. आपला आन्सर काय असणार आहे? इलिजिबल. पॉलिगॅमी आपण पुन्हा एकदा पाहिलंय. पॉलिगॅमी इज डॅश डॅश फॉर हिंदूज. पॉलिगॅमी म्हणजे काय? अनेक लग्न झालेले, अनेक पत्नी असलेला, बहुपत्नीत्व. इज डॅश डॅश फॉर हिंदूज इन इंडिया. मग काय आहे बरं? प्रिस्क्राइब्ड, प्रोस्क्राइब्ड, प्रोसिडेड, प्रिसाइडेड या चारही शब्दांचे अर्थ समजून घ्या. पहिला शब्द आहे आपला प्रिस्क्राइब्ड. मग प्रिस्क्राइब्ड म्हणजे काय असतं? एखाद्याला आपण काय करतो, जर आपल्याकडे कोणी आला, थोडक्यात आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर आपल्याला काहीतरी या टॅबलेट्स, ये सिरप वगैरे असं काहीतरी काय करतो, प्रिस्क्राइब करतो. म्हणजे तो आपल्याला काय करतो, लाईक टू SUGGEST, सजेस्ट, काहीतरी सजेस्ट करतो ना आपल्याला तो, लाईक प्रिस्क्राइब करतो, प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, बरोबर का? म्हणजे टू सजेस्ट, एखाद्याला सल्ला देणे, सजेशन देणे, याला काय म्हणतो आपण? प्रिस्क्राइब असं म्हणतो. फक्त पास्ट टेन्स वापरलेला आहे, एवढाच फरक आहे. प्रोस्क्राइब म्हणजे काय? एखाद्याला बॅन करणे. बॅन करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यापासून रोखणे, याला बॅन म्हणूयात. किंवा आपल्याकडे आणखी एक शब्द आहे प्रोहिबिट करणे, PROBIHIT, प्रोहिबिट. इथं H पाहिजे, नंतर बी पाहिजे, प्रोहिबिट. टू सजेस्ट, खाली आहे बॅन किंवा प्रोहिबिट, PROBIHIT. अरे काय होतंय, परभणीच लिहिलं जात आहे की काय? PROHIBIT, प्रोहिबिट करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यापासून रोखणे. ओके, त्याला बंदी असणे, थोडक्यात बॅन असणे, बंदी असणे किंवा बॅन असणे. मग बघा, पॉलिगॅमी इज बॅन्ड फॉर हिंदूज इन इंडिया किंवा पॉलिगॅमी इज प्रोहिबिटेड. आता इथं सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे किंवा तशा प्रकारे सांगावं लागतंय. पॉलिगॅमी इज बॅन्ड फॉर हिंदूज इन इंडिया, म्हणून इथं बॅन शब्द येईल किंवा प्रोहिबिटेड शब्द येईल किंवा एकतर बॅन्ड, BANNED, बॅन्ड किंवा प्रोहिबिटेड किंवा प्रोस्क्राइब्ड हा शब्द आहे. आणि इथं आन्सर सुद्धा काय असेल मग? प्रोस्क्राइब्ड. कारण प्रिस्क्राइब्ड याचा टू सजेस्ट और टू ऍडवाइस असा अर्थ आहे. प्रोस्क्राइब्ड म्हणजे बॅन करणे किंवा प्रोहिबिट करणे. प्रोसिडेड म्हणजे काय? टू, लाईक टू कंटिन्यू, CONTINUE, टू कंटिन्यू, चालू ठेवणे. काही एखादी गोष्ट असेल तर ती चालू ठेवणे. प्रिसाइडेड म्हणजे काय? टू टेक ओव्हर, म्हणजे एखाद्या गोष्टीचा चार्ज घेणे किंवा त्याची मालकी घेणे, याला म्हणतात प्रिसाइड करणे. किंवा एखादा कार्यक्रम असेल तर त्याला प्रिसाइड ओव्हर करणे म्हणजे काय? त्याचा अध्यक्ष वगैरे होणं, या अर्थाने, बरोबर का? आन्सर समजलंय? प्रोस्क्राइब्ड, प्रोस्क्राइब्ड म्हणजेच काय? बॅन करणे किंवा प्रोहिबिट करणे. इनव्हिन्सिबल या शब्दाचं मिनिंग विचारलंय. मग हा शब्द आपण पाहिलाय, ज्याला काय होऊ शकतं, जो जिंकला जात नाही. मग याला आपण अपराजित म्हटलंय, अपराजित, जो जिंकला जात नाही असा, बरोबर का? मग याच्यासाठी आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, अजिंक्य, ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा, अजिंक्य म्हणजेच काय? इनव्हिन्सिबल. दॅट विच कॅन नॉट बी कॉन्क्वेर्ड, ज्याच्यावर विजय मिळवता येऊ शकत नाही असा, तो शब्द आहे इनव्हिन्सिबल. पहिल्याच ऑप्शन मध्ये आपलं काय आन्सर आहे. पण राहिलेले शब्द आपण सगळे पाहणारच आहोत. दॅट विच कॅन नॉट बी अप्रोच, ज्याला अप्रोच केलं जाऊ शकत नाही असं काय? इनऍक्सेसिबल, INACCESSI, इनऍक्सेसिबल, स्पेलिंग चुकले बघा, ACCESSIBLE, accessible, inaccessible is the correct word. That which cannot be approached, ज्याला अप्रोच करता येत नाही, म्हणजे ऍक्सेस होत नाही तिथपर्यंत, म्हणजे इनऍक्सेसिबल. दॅट विच कॅन नॉट बी बिलीव्ड म्हणजे काय? ज्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकत नाही अशा प्रकारचा. मग आपण त्याला काय म्हणू? एक तर शब्द आहे बिलिव्हेबल किंवा अनबिलिव्हेबल, हा एक शब्द आहे. दुसरा शब्द दॅट विच कॅन नॉट बी बिलीव्ड, ज्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकत नाही असा. मग आपल्याकडे दोन शब्द आहेत बघा, क्रेडिबल एक शब्द आहे,
CREDIBLE, क्रेडिबल. क्रेडिबल म्हणजे विश्वास ठेवता येईल असा, परंतु त्यांनी विच कॅन नॉट बी म्हटलंय, म्हणजे काय, इनक्रेडिबल. आलं का लक्षात? दॅट विच कॅन नॉट बी बिलीव्ड, इनक्रेडिबल, अविश्वसनीय. लास्ट वर्ड बघा, लास्ट ऑप्शन, दॅट विच कॅन नॉट बी हर्ड. एक शब्द आहे आपल्याकडे ऑडिबल, AUDIBLE. ऑडिबल म्हणजे विच कॅन बी हर्ड, आणि दॅट विच कॅन नॉट बी म्हटलं तर इनऑडिबल. आले का लक्षात? जे ऐकायला येणार नाही असं, ऐकायला येऊ शकणार नाही असा, इनऑडिबल. नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे जो नेहमी आशावादी असतो. हा पण शब्द पाहिला, आशावादी. इथे कुठे आहे? द वन हू लुक्स ॲट द ब्राइटर साइड ऑफ थिंग्स, भरपूर वेळा पाहिलाय. अथिस्ट, जो देवावरती विश्वास ठेवत नाही. अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, अथिस्ट. आणखी आहे हेरेटिक. हेरेटिक म्हणजे आपण काय पाहिलं होतं बघा, जो धार्मिक गोष्टी आहेत या धार्मिक गोष्टींची पवित्रता मानत नाही. बरोबर? अशा प्रकारचं कृत्य जे असते त्याला हेरसी म्हणतात, आणि ती व्यक्ती असते त्याला हेरेटिक म्हणतात. वन हू ऍक्ट्स अगेन्स्ट रिलीजन, आणि ते ऍक्ट जो असतो ना त्याला HERE, हेरेसी, SY, हेरेसी असा शब्द आहे. आणि आता राहिला मिसोलॉजिस्ट, जो नॉलेजचाच हेट करतो. द वन हू हेट्स नॉलेज, त्याला म्हणतात मिसोलॉजिस्ट. अथिस्टला काय म्हणायचं आपण? नास्तिक. भरपूर वेळा सांगितलंय. बघा बरं, मग आता काय झालंय? 4 1 2 3. कुठे? 4 1 2 3, नंबर 3 ला. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढे बघा, प्लुटोक्रेसी इज. भरपूर वेळा सांगितलंय. मी तर असं म्हटलं होतं की मी कधी कधी विसरतो की भारतामध्ये डेमोक्रेसी आहे का प्लुटोक्रेसी आहे. का? दोन नावं समोर येतात असं मी सांगितलं होतं. प्लुटोक्रेसी म्हणजे काय? गव्हर्नमेंट बाय द रिच, श्रीमंत लोकांद्वारे चालवलं जाणारे शासन, याला म्हणतात गव्हर्नमेंट बाय द रिच. दॅट इज नोन ॲज प्लुटोक्रेसी. गव्हर्नमेंट बाय द नोबेल्स, याला म्हणतो आपण अरिस्टोक्रसी. अरिस्टोक्रसी म्हणजे काय? गव्हर्नमेंट बाय नोबल्स, उच्च कुलीन लोकांकडून चालवलं जाणारं शासन. पुढे आहे गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स, याला आपण म्हणतो ब्युरोक्रेसी. BUREAUCRACY, ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे काय? नोकरशाही, नोकरशहांकडून चालवलं जाणारं शासन, ऑफिशियल्स कडून चालवलं जाणारं शासन, त्याला ब्युरोक्रेसी असा शब्द आहे. मग आणखी काय राहिले बघा, स्पेलिंग एकदा चेक करून घ्या. BUREAU, ब्युरोक्रेसीचं स्पेलिंग भरपूर वेळा विचारतात, त्यामुळे ब्युरोक्रेसीचं स्पेलिंग चुकलं नाही पाहिजे. व्यवस्थित बघा. BU, पुन्हा एकदा लिहितो, BU REAU, ब्युरो, आणि पुढे क्रसी, CRACY, ब्युरोक्रेसी. आले का लक्षात? गव्हर्नमेंट बाय द पीपल, याला डेमोक्रेसी असं म्हणतो आपण. DEMOCRACY, डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. आन्सर काय असेल आपलं? प्लुटोक्रेसी, गव्हर्नमेंट बाय द रिच. बिब्लिओफाइल. बिब्लिओफाइल म्हणजे काय? वन हू लव्स बायबल नाही. बिब्लिओफाइल म्हणजे वन हू लव्स बुक्स, बुक लव्हर. बिब्लिओफाइल शब्द आपण पाहिलाय. फाइल म्हणजे काय? प्रेम करणारा, PHIL. फाइल म्हणजे प्रेम करणारा. बर्ड लव्हर याच्यासाठी आपल्याकडे शब्द आहे ORNITHO, ऑर्निथोफाइल, PHILE. ऑर्निथोलॉजिस्ट नाही. ऑर्निथोफाइल म्हणजे बर्ड लव्हर, पक्ष्यांचा अभ्यास करणारा जो असतो त्याला म्हणतो आपण. हे बघा, याचा अर्थ होतोय हा ऑर्निथोफाइल, आणि दुसरा असतो अभ्यास करणारा कोण, तर तो असतो ऑर्निथोलॉजिस्ट. ORNITHOLOGIST, ऑर्निथोलॉजिस्ट. मग याला आपण काय म्हणू शकतो? पक्षी विज्ञान किंवा पक्षी वैज्ञानिक. पक्षी वैज्ञानिक म्हणा किंवा पक्षी निरीक्षक म्हणा. ओके, ऑर्निथोलॉजिस्ट. बायोग्राफर म्हणजे काय? द वन हू राइट्स ऑन अदर्स लाईव्स, इतरांच्या आयुष्याविषयी लिहिणारा. मग बायोग्राफरला मराठीमध्ये शब्द आहे चरित्रकार. ओके,
इतरांचं चरित्र लिहिणारा चरित्रकार, मग दोन शब्द समजून घ्या. स्वतःच्याच आयुष्याविषयी जर स्वतः लिहिलं तर त्याला ऑटोबायोग्राफी असं म्हणतात. AUTO ऑटो, BIOGRAPHY ऑटोबायोग्राफी. आणि जर समजा मी आहे शरद खेडकर, मीच माझ्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं तर त्याला ऑटोबायोग्राफी असं म्हणतात. स्वतःचं आत्मचरित्र. लिहून घ्या, आत्मचरित्र. आणि जर असं तर होणार नाही, पण जर असं झालंच की माझ्या आयुष्यावरती दुसऱ्या कोणीतरी पुस्तक लिहिलं, असं का नाही होणार? होऊ शकतं ना. मी जर पुढचे 30 वर्ष जर शिकवत राहिलो, मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वगैरे झालो, तर असं कोणाला तरी वाटेल की आपण शरद खेडकर यांच्या आयुष्याविषयी लिहूया, तर मात्र लिहिलं जाऊ शकेल. मग ते जे दुसऱ्या व्यक्तीने जर लिहिलं तर ते चरित्र झालं, त्याला म्हणायचं बायोग्राफर किंवा बायोग्राफर. आणि जे लिहिलं जातं त्याला म्हणतात बायोग्राफी, BIOGRAPHY बायोग्राफी. म्हणजे काय? चरित्र. उदाहरण मी सांगितलंय, हे फक्त उदाहरण म्हणूनच घ्यायचं. अर्थात माझी तेवढी इच्छाशक्ती आहे, पण तरी सुद्धा उदाहरण म्हणूनच घ्या. बिब्लिओफाईल म्हणजे काय? बुक लवर. पुढे बघा, वन हू हेट्स विमेन, महिलांचा तिरस्कार करणारा. मिसोगायनिस्ट आपण पाहिलं ना, मिसोगायनिस्ट म्हणा याला. त्यानंतर सेडिस्ट म्हणजे काय? इतरांना दुःख देऊन त्यातून आनंद मिळवणारा. मग सेडिस्टचा आपण फ्रेज काय म्हणता येईल, त्याची फ्रेज कशा प्रकारे तयार केली होती? द वन हू गेट्स प्लेजर बाय हर्टिंग अदर्स. वन हू गेट्स प्लेजर, प्लेजर म्हणजे आनंद, PLEASURE प्लेजर, बाय HUR हर्टिंग अदर्स. ओके. इतरांना त्रास देऊन स्वतः आनंद मिळवणारा कोण? सेडिस्ट असतो. फार विकृत मानसिकता आहे, इतरांना त्रास द्यायचा आणि त्यातून आनंद मिळवायचा. मिसोगायनिस्ट महिलांचा तिरस्कार करणारा. मिसोगॅमिस्ट म्हणजे द वन हू हेट्स मॅरेज, MARRIAG लग्नाचा, विवाहाचा तिरस्कार करणारा, त्याला आपण काय म्हणतो? मिसोगॅमिस्ट. पुढे आहे मिसॅन्थ्रोप, वन हू हेट्स ह्युमन काइंड. मानव जातीचा तिरस्कार करणारा जो असतो तर त्याला आपण काय म्हणतो? मिसॅन्थ्रोप. ओके, किंवा मिसॅन्थ्रोपिस्ट. आले लक्षात? चला, मग आन्सर काय असणार आहे? त्यांनी विचारलं होतं वन हू हेट्स विमेन, महिलांचा तिरस्कार करणारा मिसोगॅमिस्ट, सॉरी मिसोजिनिस्ट किंवा मिसोगायनिस्ट. गव्हर्नमेंट ऑफिशियल, जो सरकारचा ऑफिशियल असतो, अधिकारी असतो, त्याच्यासाठी आपल्याकडे एक शब्द आहे ब्युरोक्रॅट. मग ब्युरोक्रॅटचं मी आताच तुम्हाला स्पेलिंग सांगितलं होतं बघा, दोन क्वेश्चन्स पूर्वी. BUREAUCRACY ब्युरोक्रेसी. तर आपल्याला इथं ब्युरोक्रॅट शब्द पाहिजे. मग काय स्पेलिंग असेल? BUREAUCRAT ब्युरोक्रॅट. दिस इज द करेक्ट स्पेलिंग. BURE हे चुकीचं आहे, इथं REAU पाहिजे होतं. BUREAUCRATE नसतं, टीच असतं फक्त, पुढचा ई नव्हता पाहिजे. ओके, BUO केलं यांनी, चुकीचं आहे. सो स्पेलिंग काय असेल? करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग साठी लक्षात ठेवा. ब्युरोक्रॅट म्हणजे काय? ब्युरोक्रॅट म्हणजे नोकरशहा. नोकरशहा, फक्त शहा नाही बरं का, नोकरशहा. जे आपण मोठमोठे अधिकारी असतात त्यांना नोकरशहा म्हणतात. पुढे बघा, होमिसाइड. होमिसाइड म्हणजे काय? मनुष्यवध आपण म्हटलं किंवा मनुष्य हत्या. द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स फॅमिली मेंबर. द ऍक्ट ऑफ किलिंग वन सेल्फ. द ऍक्ट ऑफ किलिंग वन सेल्फ म्हणजे काय? SUICID सुसाइड, आत्महत्या. द ऍक्ट ऑफ किलिंग ह्युमन बिंग. आता बघा, दोन गोष्टी आहेत. त्यांनी विचारलं द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स फॅमिली मेंबर म्हटलंय, द ऍक्ट ऑफ किलिंग ह्युमन बिंग असं म्हटलंय, आणि द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स कम्युनिटी म्हटलंय. आता चारही शब्द समजून घ्या एकदा. द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स कम्युनिटी याला जिनोसाइड शब्द आहे. GNOCIDE जिनोसाइड. जिनोसाइड म्हणजे काय? द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स कम्युनिटी किंवा रेस. कम्युनिटी और RAC रेस म्हणजे काय? वंश, म्हणजे वंश हत्या, त्याला काय म्हणतो आपण? जिनोसाइड.
GENOCIDE, जिनोसाइड. आता पुढे आहे बघा होमिसाइड. पहिलं तर त्यांनी विचारलं आपल्याला होमिसाइड या शब्दाचं मिनिंग काय आहे. मग होमिसाइड म्हणजे काय होतं, एक ह्युमन बिईंग आहे, मानव जात आहे, मानव जात असेल किंवा मनुष्य असेल त्याची हत्या. मग होमिसाइड साठी आपल्याकडे आन्सर काय असेल, किलिंग ऑफ ह्युमन बिईंग. सी, द ऍक्ट ऑफ किलिंग ह्युमन बिईंग, ह्युमन बिईंगची हत्या करणं त्याला होमिसाइड असं म्हणतात. आन्सर काय असेल, सी. सी कुठे, ओनली सी, नंबर 2. दिस इज द करेक्ट आन्सर. बरोबर. पण ऍक्ट ऑफ किलिंग वन सेल्फ, सुसाइड. द ऍक्ट ऑफ किलिंग ह्युमन बिईंग, होमिसाइड. द ऍक्ट ऑफ किलिंग वन्स कम्युनिटी और रेस, त्याला म्हणतात जिनोसाइड. आणि एक शब्द आहे द ऍक्ट ऑफ किलिंग फॅमिली मेंबर. मग फॅमिली मेंबर, फॅमिलीतलं कोणाची जर हत्या होत असेल किंवा हत्या केली जात असेल त्यासाठी आपल्याकडे शब्द आहे PARRICIDE, पेरिसाइड. ओके, चारही शब्द एक्सप्लेन केलेले आहेत. पुढे जस्ट चेक. ओके, पुढे बघा, अ पर्सन हु स्टडीज द फॉर्मेशन ऑफ द अर्थ. पृथ्वी कशा प्रकारे तयार झालेली आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय काय आहे, त्याच्यामध्ये आहे काय नक्की, याचा अभ्यास करणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, जिओलॉजिस्ट. म्हणजेच जिओलॉजी म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे, भूगर्भशास्त्र का. बरोबर. लाईक आय विल चेक द मराठी मिनिंग. तुम्हाला एकदम मराठी एक्झॅक्ट मराठी मिनिंग सांगतो. प्रत्येक शब्दाचं मराठी मिनिंग माझ्या लक्षात असेल असं होत नाही बघा. GEOLO, जिओलॉजी. भूरचनाशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र असं. मग त्याचा अभ्यास करणारा, अ पर्सन हु स्टडीज द फॉर्मेशन ऑफ अर्थ, अर्थचा अभ्यास करणारा जो असतो त्याला जिओलॉजिस्ट असं म्हणतात. GEOLOGIST, जिओलॉजिस्ट. भूगर्भशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ. ओके. नेक्स्ट आहे अँथ्रोपॉलॉजिस्ट. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय असतं, मानव वंशाचा जो काही सुरुवातीपासून इव्होल्युशन झालेला आहे त्याचा अभ्यास करणारा असतो अँथ्रोपॉलॉजिस्ट. मग याला म्हणता येईल मानव वंश शास्त्रज्ञ. द स्टडी ऑफ द इव्होल्युशन ऑफ ह्युमन रेस. आलं लक्षात, मानव वंशाचा जे काही इव्होल्युशन झालेलं आहे त्याचा अभ्यास करणारं शास्त्र जे असतं त्याला अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतात. त्यातील जो सायंटिस्ट असतो त्याला अँथ्रोपॉलॉजिस्ट असं म्हणतात. सिस्मोलॉजिस्ट, वन हू स्टडीज, आता वन लिहित नाही बरं का मी प्रत्येक वेळेस, तुमच्या लक्षात आला असेल. वन हू, STUDIES, वन हू स्टडीज अर्थक्वेक, EARTH, अर्थ, QUAKE, अर्थक्वेक. आता राहिला मेट्रोलॉजिस्ट. डिपार्टमेंट ऑफ मेट्रोलॉजी असतं आपल्याकडे. म्हणजे काय असते, किंवा IMD, इन्स्टिट्यूट ऑफ लाईक इंडियन डिपार्टमेंट ऑफ मेट्रोलॉजी. म्हणजे काय, मेट्रोलॉजिस्ट विचारलाय त्यांनी, जे आपल्याकडे वेदरचा, वातावरणाचा जे अभ्यास करणारे असतात त्यांना मेट्रोलॉजिस्ट म्हणतात. म्हणजे काय, द वन हू स्टडीज, STUDIES, स्टडीज वेदर, WEATHER, वेदरचं स्पेलिंग लक्षात घ्या. वन हू स्टडीज वेदर, WHETHER नाही, तो WH वर्ड आहे आपला. बरोबर. वन हू स्टडीज वेदर, वेदर म्हणजे वातावरण, वातावरणाचा अभ्यास करणारा जो आहे त्याला मेट्रोलॉजिस्ट असं म्हणतात. स्पेलिंग पण लक्षात ठेवा. चारही शब्द सांगितले. त्यांनी विचारलं होतं फॉर्मेशन ऑफ द अर्थ, अर्थच्या फॉर्मेशनचा अभ्यास करणारा कोण, तर तो असतो जिओलॉजिस्ट. पुढे बघा, चूज द राईट सबस्टिट्यूशन टू द फ्रेज. अ पर्सन हू इट्स टू मच, प्रचंड खाणारा त्याला म्हणतात ग्लटन, GLUTTON. ग्लटन किंवा ग्लटॉन अशा प्रकारे प्रोनाउन्सिएशन आहे. त्याला म्हणतात खादाड, खाऊ, किंवा प्रचंड खाणारा, जास्त खाणारा. वन हू लाइक्स टू ईट टू मच, ज्याला जास्त खायला आवडतं असा. दुसरा आहे रेव्हलर. मग रेव्हलर म्हणजे काय असतो, अ पर्सन हू इज एन्जॉयिंग हिमसेल्फ. मग तो काय करतो, कुठेही जाणार, गोंधळ घालणार, पार्टीला गेलं तर आवाज वगैरे करणार, गोंगाट करणार आणि एन्जॉय करणार. मग तो असतो
रेव्हलर, REVELLER, अ पर्सन who enjoys himself by मेकिंग नॉइज, म्हणजे आवाज वगैरे करेल, नॉइझी वगैरे अशा पद्धतीने तो काय करेल, स्वतःला एन्जॉय करेल, त्याला म्हणतात रेव्हलर. पुढचा आहे सेन्शुअलिस्ट. सेन्शुअलिस्ट काय असतं, जो फक्त फिजिकल प्लेजर्सच्या पाठीमागे लागलाय. ओके, याची माहिती आहे, हा वर्डची माहिती आहे. सेन्शुअलिस्ट, द वन who has devoted one's life for PHYSICAL physical pleasures, भौतिक जीवनातील सुख समाधान जे ज्याला हवं असतं तो, एस्पेशली हे सेक्शुअल गोष्टींमध्ये आहे, त्यातून ज्याला आनंद मिळवायचा असतो त्याला सेन्शुअलिस्ट असा शब्द आहे. आता बघा ओमनिवर, ओमनिवर म्हणजे काय, शाकाहारी प्लस मांसाहारी. आले का लक्षात? ओमनी म्हणजे OMNI, ओमनी म्हणजे सर्व, म्हणजे सर्व खाणारा. मग तो काय असेल, हर्बिवोरस पण असेल आणि कार्निवोरस पण असेल. कार्निवोरस म्हणजे काय, मांसाहारी. हर्बीवरून हिरवं लक्षात ठेवा म्हटलं तुम्ही, हर्बी हिरवा, हिरवे पालेभाज्या म्हणजे व्हेजिटेबल्स, म्हणजेच काय व्हेजिटेरियन. आणि दुसरा राहिला म्हणजे हर्बीवरच गेला, दुसरा राहिला कार्निवोरस, कार्निवोरस म्हणजे मांसाहारी. हे दोन्ही ज्याला जमतं तो असतो ओमनिवर. आले का लक्षात? चारही शब्दांचे अर्थ सांगितले. इथं आन्सर काय असेल, ग्लटॉन, द वन हू इट्स टू मच. अ पर्सन अगेन्स्ट हुम लीगल ऍक्शन इज इन्स्टिट्यूटेड, ज्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आहे त्याला आपण काय म्हणायचं, त्याला म्हणायचं डिफेंडंट. का? कायदेशीर प्रक्रिया कोणाच्या विरोधात चालू केलेली असते, आरोपीच्या, बरोबर का? मग आरोपी कोण असतो, द वन हु इज अक्युज्ड ऑफ अ क्राईम, ज्याच्या विरोधात क्राईम आरोप केलेला असतो, बरोबर का? आरोपी म्हणजेच कोण, ए पर्सन हु इज ACCUSED accused of, ACCUSS आहे का स्पेलिंग मध्ये, नाही. ACCUSED accused of a crime, ज्याच्या विरोधात एखादा क्राईम लावला आहे. अक्यूज नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं, लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. अक्यूज्ड ऑफ, लक्षात कसं ठेवायचं, अक्यूज्ड ऑफ असं म्हणायचं फक्त, लक्षात राहतं, ते आपोआप लक्षात राहतं. अ पर्सन हु इज अक्यूज्ड ऑफ ए क्राईम, ज्याच्या विरोधात एखादा आरोप केलेला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया चालू केली आहे. मग ज्याच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे तो स्वतःला डिफेंड करतो, म्हणून त्याला डिफेंडंट म्हणायचं. आले का लक्षात? मग त्याला शब्द काय आहे, डिफेंडंट. मग याच्यामध्ये कायदेशीर भाषेमध्ये असं असतं, सरकारी साईट जी असते ती असते बऱ्याचदा सरकारी किंवा एखादी व्यक्ती जी गुन्हा दाखल करते त्याला वादी म्हणतात, आणि जो म्हणतो की मी याच्यामध्ये आरोपी नाहीये तो असतो प्रतिवादी, म्हणजेच कोण, डिफेंडंट. इथं डिफेंडंट विचारला होता त्यांनी. ओके, लिटिगंट, दिवाणी दावे वगैरे जे असतात, दिवाणी, हा दिवाणी मै दिवाणी हो गई ते नाही, हा दिवाणी दावे म्हणजे जमीन महसूल या संबंधीचे दावे, पैशांसंबंधीचे दावे. त्याच्यामध्ये जे दोन लोक असतात त्याला लिटिगंट्स असं म्हणतात, बरोबर. ज्यांनी लिटिगेशन दाखल केलेली असते त्याला लिटिगंट असं म्हणतात. पुढे असतो अपिलंट, जो कोर्टात गेलेला असतो, ज्याने कोर्टामध्ये अर्ज दिलेला असतो कशा संबंधी तरी, त्याला अपिलंट असा शब्द आहे. आणि पुढचा शब्द आहे डिपोनेंट, म्हणजे कायद्याच्या भाषेतील चारही शब्द आहेत कायद्याच्या परिभाषेतले. डिपोनंटचं काय असतं, जो शपथ घेऊन काय देतो बघा, त्याला आपण काय म्हणतो, शपथेवर माहिती देणं कोर्टाला किंवा काही सांगणं, साक्ष देणं. शपथेवर काय करणं, साक्ष देणं. मग शपथेवर साक्ष देणारा जो असतो त्याला म्हणतात डिपोनेंट, DEPONENT. चारही शब्दांचे मिनिंग्स कळाले? जिथं समजत नाही ना तिथे थांबायचं, लिहून घ्यायचं. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन, अ पर्सन हु इज वुमनिश इन हिज हॅबिट्स, जो त्याच्या सवयींमध्ये महिलांसारखं वागतो, वुमनिश त्याला म्हणतात इफेमिनेट, महिलांसारखं वागणारा. मराठीमध्ये याला बायल्या असा शब्द आहे. बायल्या, महिलांसारखं वागणारा, बोलणारा किंवा काही कृती करणारा, त्याला EFFEMINAT एफिमिनेट असा शब्द आहे. मग आपण समजून घेऊयात बाकीचे प्रश्न. ऑप्शन्स. फेमिनिस्ट म्हणजे कोण? महिलांचे हक्क आणि हक्कांसाठी जो लढणारा असतो त्याला फेमिनिस्ट असं म्हणतात. स्त्रीवादी. बरोबर, फेमिनिझमचा सपोर्ट करणारा फेमिनिस्ट. आता बघा, फक्त पुरुषच फेमिनिस्ट असतात असं नाही, स्त्रिया पुरुष कोणीही फेमिनिझमचा पुरस्कार करणारे असतील, पुरस्कर्ते असतील, त्याच्यासाठी लढणारे असतील, त्याला फेमिनिस्ट असं म्हणतात. पुढे आहे फिलँड्रर. बघा, फिलँड्रर कोण असतो बघा, जो अ पर्सन हु स्ट्रॉंगली लव्स और जो आजूबाजूला महिलांच्या राहतो नेहमीच, त्याला फिलँड्रर असा शब्द आहे. म्हणजे नेहमीच स्त्रियांबरोबर राहणारा, त्यांच्या सहवासात राहणार. काही लायब्ररीज मध्ये तुम्हाला असे काही लोक भेटतील बघा, फिलँड्रर्स, की जाणार, भेटणार, की चला आपण डिस्कशन करूयात, चला आपण GS इकॉनॉमिक्सचं डिस्कशन करू, आपण या विषयाचं डिस्कशन करू. मग तो एकटा बसणार आणि आजूबाजूला 3-4 आपल्या भगिनींना बसवणार, की चला आता डिस्कशन करूयात वगैरे. सो फिलँड्रर अर्थात ते फार काही निगेटिव्ह सेन्समध्ये नाही म्हणत आहे मी, पण तो नेहमीच महिलांच्या सहवासात राहणारा, त्यांच्या आजूबाजूला राहणारा, त्यांना ऍडमायर करणारा वगैरे असतो, म्हणून त्याला फिलँड्रर. हा आला थोडासा निगेटिव्ह अर्थाने. फिलॉजेनिस्ट किंवा फिलोगायनिस्ट हा असतो महिलांना गोड गोड बोलून फसवणारा, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा वगैरे, या अर्थाने फिलोगायनिस्ट. ओके, मग अर्थात गोड गोड बोलणारा किंवा त्यांना चांगलं बोलून स्वतःकडे आकर्षित करणारा वगैरे, फिलोगायनिस्ट. चारही शब्दांचे अर्थ समजले. आपला आन्सर काय असणार आहे? एफिमिनेट. एखादा पुरुष जो महिलांसारखा वागतो त्याला एफिमिनेट असं म्हणतात. वन हु इज अपोज टू पॉप्युलर बिलीफ्स, त्यांनी आयकॉन क्लास्ट विचारलंय. आता याच्यामध्ये बघा, टॅक्स असिस्टंट 2014चा प्रश्न आहे, त्यांनी आयकॉन क्लास्ट या शब्दाचं मिनिंग विचारलंय. आन्सर देताना त्यांनी वन हु इज अपोज टू पॉप्युलर बिलीफ्स, जे काही वेगवेगळे धार्मिक वगैरे असे श्रद्धा असतात किंवा काही प्रथा असतात, परंपरा असतात, अशा काही श्रद्धा तयार झाल्या असतात ना, काही बिलीफ्स म्हणतो आपण, पण त्याला श्रद्धा म्हणतो मराठीमध्ये. तर अशा श्रद्धा वगैरे तयार झाल्या असतात, त्याच्या विरोधात त्यांना विरोध करणारा कोण असतो, तर त्याला आयकॉन क्लास्ट शब्द बरोबर आहे. परंतु ऑप्शन नंबर 2 जो आहे ना, वन हु इज अपोज टू आयडल वर्शिप, मूर्ती पूजेच्या विरोधात कोण असतो, त्याला सुद्धा आयकॉन क्लास्ट हा शब्द आहे. ओके, आयडल वर्शिप म्हणजे मूर्तीपूजा, मूर्तीपूजा न मानणारा, न करणारा, त्याला आयकॉन क्लास्ट. दोन्ही सुद्धा फ्रेजेससाठी आयकॉन क्लास शब्द आहे. आयोगाने दिलाय नंबर 1, हे करेक्ट आन्सर दिलेला आहे, परंतु दोन्ही सुद्धा फ्रेजेससाठी आयकॉन क्लास शब्द आहे. इथं सांगितलंय हु इज अपोजिट टू आयडल वर्शिप, जो आयडल वर्शिप करतो त्याला म्हणतात आयडॉल्टर, IDOLATR, आयडॉल्टर. जो आयडॉल वर्शिप, मूर्तीपूजा करतो त्याला आयडॉल्टर असं म्हणतात. इथे लिहून दिलं बघा, आयडॉल्टर. जो मूर्तीपूजेच्या विरोधात आहे त्याला आयकॉन क्लास्ट असं म्हणतात. आणि जे काही पॉप्युलर बिलीफ्स आहेत, बहुसंख्याकांनी ठरवलेले किंवा फार लोक मानतात, अशा प्रकारचे श्रद्धा ज्या आहेत, त्या श्रद्धांना काय म्हणतात, त्या श्रद्धांना नाकारणारा जो असतो त्याला सुद्धा आयकॉन क्लास शब्द आहे. वन हु इज स्पेशली सेंट बाय गॉड, हे काही नाहीये. वन हु इज अगेन्स्ट ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट, याच्यासाठी एक शब्द आहे, ज्याला सरकारच नकोय, ज्याला कायदा नकोय, ज्याला सुव्यवस्था नकोय. वन हु इज अगेन्स्ट ऑल फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट, याला म्हणतात अनार्किस्ट. ANARCHIST, अनार्किस्ट. ओके, ANARCHIST, अनार्किस्ट म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचं सरकार नकोय. यालाच मराठीमध्ये शब्द आहे अराजकतावादी, म्हणजे याला नुसती अनागोंदी पाहिजे, सरकार नको. नेक्स्ट क्वेश्चन, क्लास्ट्रोफोबिया आपण पाहिलेला आहे,
बंद जागेची भीती. पुढे बघा, फिअर ऑफ बिंग शट अप इन ए स्मॉल एनक्लोज स्पेस, ही जशाच तसं त्यांनी उचललंय. टॅक्स असिस्टंट 2014, ही जी फ्रेज आहे अशीच फ्रेज त्यांनी आपण अगोदर सुद्धा पाहिलं ना, सेम आहे. फिअर ऑफ बिंग शट अप इन अ स्मॉल एनक्लोज स्पेस. पुढे आहे फिलॅन्थ्रपिस्ट, इतरांवरती मानवजातीवरती प्रेम करणारा. पर्सन हू इज काइंड अँड हेल्पफुल टू अदर्स, त्याला म्हटलं फिलॅन्थ्रपिस्ट. त्याचा अँटोनिम आहे हाच वर्ड, मिसॅन्थ्रप. म्हणजे काय, अ पर्सन हू डिसलाइक्स अदर पीपल. आणि झेनोफोबिया म्हणजे दुसऱ्या देशातील लोक असतील, विदेशातील लोक असतील, यांच्याविषयीची जी भीती असते किंवा त्या लोकांविषयी भीती ठेवणारा जो आहे त्याला काय शब्द आहे, झेनोफोबिया. अनरिझनेबल डिसलाइक ऑफ फॉरेन पीपल, किंवा त्यांच्या कस्टम्स असतील, रूढी असतील, त्यांच्याविषयी विनाकारण भीती बाळगणारा त्याला म्हणतात झेनोफोबिया. बघा बरं, 4 3 2 1 4 3 2 1 नंबर 2 इज द करेक्ट आंसर. आले का लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. समवन हू हॅज अन एक्सलंट नॉलेज ऑफ लँग्वेजेस. लँग्वेजेसचं ज्याला नॉलेज असतं मग त्याला काय शब्द आहे? इंटरप्रिटर म्हणजे काय असतो? एका भाषेत कोणाचं भाषण जर सुरू असेल तर दुसऱ्या भाषेमध्ये त्याला इंटरप्रिट करणारा, बरोबर का? याला दुभाषी असं सुद्धा म्हणतात. इंटरप्रिटर दुभाषी, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये इंटरप्रिट करणारा किंवा थोडक्यात ट्रान्सलेट करणारा. परंतु इंटरप्रिटर म्हटलं तर दुभाषी. ट्रान्सलेट करणारा फ्रॉम वन लँग्वेज टू अनदर, दुसऱ्या भाषेमध्ये काय करतो तो? भाषांतर करतो, बरोबर का? त्याला अनुवादक पण म्हणता येईल, अनुवादक, ट्रान्सलेटर, किंवा मराठीमध्ये त्याला शब्द आहे भाषांतरकार. लिंग्विस्ट कोण असतो? द वन हू स्टडीज लँग्वेजेस किंवा लिंग्विस्टिक्स, भाषाशास्त्र जो जे आहे त्याचा अभ्यास करणारा लिंग्विस्ट असतो. वन हू स्टडीज LINGUISTICS लिंग्विस्टिक्स, जो भाषाशास्त्राचा अभ्यास करतो त्याला म्हणतात लिंग्विस्ट, LINGUIST. त्यांनी विचारलं होतं मग समवन हू हॅज अन एक्सलंट नॉलेज ऑफ लँग्वेजेस, लँग्वेजचं नॉलेज असणार कोण? लिंग्विस्ट. पुढे आहे क्रिटिक. क्रिटिक म्हणजे कोण असतो? समीक्षक. जर एखाद्याने कोणी कविता संग्रह, आता मी साहित्य वाचणारा माणूस आहे किंवा साहित्याचा अभ्यास करणारा माणूस आहे म्हणून एक ही कॉन्सेप्ट सांगतो. समीक्षक काय असतात? एखाद्याने कोणी कविता संग्रह लिहिला किंवा कथा संग्रह लिहिला तर भाषेच्या त्या परिभाषेमध्ये किंवा त्याची जी एक रचना आहे, स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये बसणार काय काय आहे, स्ट्रक्चरच्या बाहेर काय गेलंय किंवा त्याचं मूल्यमापन करणारा जो असतो त्याला समीक्षक असं म्हणतात, त्यालाच क्रिटिक असं म्हणतात. हा शब्द तुम्ही फिल्मच्या संबंधाने ऐकला असेल, फिल्म क्रिटिक. पुढे बघा, ही डिलिव्हर्ड अ स्पीच ॲट वन विदाउट प्रिपरेशन. विदाउट तयारी, तयारी न करता विदाउट प्रिपरेशन जे आपण भाषण देतो त्याला म्हणतात इम्प्रॉम्प्टू. नंबर 4, इम्प्रॉम्प्टू म्हणजे काय? विदाउट प्रिपरेशन एखादं भाषण देणं, त्याला इम्प्रॉम्प्टू शब्द आहे. मग आता बघा आणखी 3 शब्द आहेत, इम्पल्सिव्ह, एक्सप्रेसिव्ह. एक्सप्रेसिव्ह म्हणजे काय? जो एक्सप्रेस होतो असा त्याला बोलका म्हणूयात आपण, ओके, किंवा जो चांगल्या प्रकारे काय होतो? एक्सप्रेस करतो. दुसरा आहे बघा इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्ह म्हणजे काय असतो? आता इम्पल्सिव्हचा अर्थ एकतर इतरांच्या भावनांची कदर न करता काहीतरी बोलणारा, अब्रप्टली बोलणारा, ओके, या अर्थाने इम्पल्सिव्ह. आणि कंपल्शन. कंपल्सिव्ह म्हणजे काय? थोडक्यात काहीतरी कंपल्शन आहे किंवा बंधनकारक आहे किंवा त्याची तीव्रता जास्त आहे, या अर्थाने हे शब्द आहेत. वाटलं तर हे तीनही शब्द आपण काय करूयात? एक्झॅक्ट माहिती करून घेऊयात, ओके. चलो, त्यापेक्षा आता हा तसाही लास्ट क्वेश्चन आहे, याच्यानंतर एक प्रश्न आहे, म्हणून आपण असं करूयात की 3 शब्द मी तुम्हाला लिहून देतोय. 3ही शब्दांचा एकदाच मेसेज करायचा, 3 वेळेस मेसेज नाही करायचा. इथं सांगतोय बघा, नंबर 1 इम्पल्सिव्ह, नंबर 2 कंपल्सिव्ह, नंबर 3 एक्सप्रेसिव्ह आणि नंबर 4 इम्प्रॉम्प्टूचे सिनॉनिम्स, SYNONYMS.
सिनोनिम्स कशाचे? या 3 शब्दांचे मिनिंग सांगा, इम्पल्सिव्ह, कंपल्सिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह. आणि चौथा शब्द जो इम्प्रॉम्प्टू आहे त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, मग त्याचे सिनोनिम्स सांगा. म्हणजे काय होईल, एका प्रश्नावरचं सगळं विश्लेषण तुम्ही मला पाठवाल. इम्प्रॉम्प्टू. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये हेच मी तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी देईल, परंतु तुम्ही अगोदर मला ते पाठवून द्यायचे. इम्प्रॉम्प्टू मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याचे सिनोनिम्स मला तुम्ही कळवायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, ज्या ठिकाणी पक्षी ठेवलेले असतात त्याला अव्हेरी असं म्हणतात. अ टँक ऑफ फिश, त्याला ॲक्वेरियम असं म्हणतात. मासे ठेवण्यासाठी जो एक टँक बनवलेला असतो टेबल साईजचा वगैरे, छोटा असतो किंवा मोठा सुद्धा असू शकतो, त्याला ॲक्वेरियम शब्द आहे. ॲक्वा म्हणजे पाणी. ओके. अ मॅन ऑफ अनयुज्युअल हॅबिट, ज्याच्या फार विचित्र सवय आहेत, म्हणून त्याला आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं बघा, इसेंट्रिक असं म्हणतात त्याला, स्ट्रेंज पर्सन. एन ऑब्जेक्ट विच हॅज नो लाईफ, ऑब्जेक्ट विदाउट लाईफ जे नॉन लिव्हिंग आहे त्यासाठी इनॲनिमेट असा शब्द आहे. ओके, ज्याला जीव नसतो, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जीव नसतो त्याला इनॲनिमेट असा शब्द आहे. मग बघा, अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट, ॲव्हियरी. 4, 3, 1, 2. नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय बघा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जेव्हा पुन्हा सुरुवात करणार आहोत, ओके, या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत सांगितलेलं एक करायचंय. काय करणार आपण, जे 3 शब्द सांगितले, कंपल्सिव्ह, इम्पल्सिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह, या 3ही शब्दांचे मिनिंग सांगा आणि इम्प्रॉम्प्टू या शब्दाचा सिनोनिम सांगा. ओके, या लेक्चरमध्ये आपण इथं थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.